अस्सलामुअलैकुम सिकंदर भाई, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचा तहे दिलशी इस्तकबाल आहे. सिकंदर भाई, आज आपण कोकणी न्यूजच्या जरिए चाहता हूं कि बघता ही आपली जी अंडर एज पोरं आहात ती स्कूटरनी काय पोरं आहात चाहे पोरे आहात ती स्कूटरनी म्हणजे ज्याचा जो इस्तेमाल आहे तो बेजा इस्तेमाल आहे आणि म्हणजे रूल पण फॉलो नाही आहे. त्यातनं काय होतं काही आपल्या नौजवानांनी आपलं जीव पण हे करावं लागलं. तर तुम्ही एक सामाजिक खिदमतगार राहून तुमची सगळ्या इकडे नजर आहे, तर तुमचे काय हिदायत आणि ताकीद असतील आपल्या ह्या अशा पोरांसाठी जी बाईक आणि स्कूटर वगैरे घेऊन करतात. अस्सलामुअलैकुम मुख्तार भाई, कोकणी न्यूज चॅनलला माझ्या तुम्ही इंटरव्ह्यू घेता त्याबद्दल मी तहे दिलशी शुक्रगुजार हूं. मुख्तार भाई, आज बघा तुम्ही पोरा आपली आणि तिला जॉईंटली आई बापूस आज तुम्ही 0% ला तुम्हाला गाडी मिळतं किंवा 5,000 दिल्यानंतर तुम्हाला नवीन गाडी मिळतं. तो गाडी इकणार इतकी मोठी चूक करते ना मुख्तार भाई का, कारण काय करते तो माणूस तुम्हाला गाडी इकतं पण तुम्हाला तो सांगत नाही की बाबा ह्या गाडीचा आम्ही फुल इन्शुरन्स फक्त 1 वर्षासाठी केलेला आहे. नेक्स्ट इयर त्यांचा इन्शुरन्स थर्ड पार्टी इन्शुरन्स मुख्तार भाई. ज्यावेळी ही थर्ड पार्टी नेक्स्ट वर्ष 1 वर्ष दिल्यानंतर नेक्स्ट थर्ड पार्टी इन्शुरन्स होतं आणि तुमचा समजा माझा किंवा तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि आपल्याला काही डॅमेज झाला, आपल्याला काही कमी जास्त झाला तर आपल्याला फॅमिलीला 1 रुपया मिळणार नाही की आपल्या गाडीचं नुकसान मिळणार नाही. ही पहिली बात आपल्या सगळ्या लोकांना ही म्हणजे कळली पाहिजे की ज्यावेळी आपण खटल्या शोरूमला जात आहोत त्यावेळी त्या शोरूम वाले जाऊन आपल्याला आपण 3 वर्षाचा इन्शुरन्स काढतात तर 3 वर्षाचा फुल इन्शुरन्स घ्या. 1 वर्षाचा घेऊन गो भले 1,000-2,000 जास्त असतील पण 3 वर्षाचा घ्या. आणि पुन्हा तुम्ही त्या इन्शुरन्स केल्यानंतर प्रत्येक वर्ष तुम्हाला पीव्हीसी करायची आहे, कारण ज्यावेळी ऍक्सिडेंट होतं त्यावेळी मोस्ट इम्पॉर्टंट तुमचा पीव्हीसी आहे. ती पीव्हीसी नसतं गाडीचा. आता मग ती एक आपली पोरगी खारी रोडला तिचा ऍक्सिडेंट झाला आणि तिला डंपरनी तिला ऍक्सिडेंट झाला, तिच्याजवळ इन्शुरन्स नाही, तिच्याजवळ पीव्हीसी नाही. आज तिला 2.5-2.5 लाख खर्च झालो. आज ती गरीब फॅमिलीत नव्हती, बिलॉंग करत होती. म्हणजे अशा टायमात काय करायचा. तर माझी सगळ्या लोकांना एकच विनंती आहे, पहिली बात आई बापसाने आपल्या पोरांना जाऊन गाडी देतात आणि ज्यांच्याकडे लायसन नाही त्यांना गाडी द्यायच नाही पाहिजे. जर त्यांना गाडी देत तर त्यांना सांगायला पाहिजे की बाबा गाडी असं चालव आणि व्यवस्थित चालव. बघा तुमची लाईफ जितकी असेल तितकी तुम्ही सगळं वापरू शकता, पण तुम्ही जर एकदा जर तुमच्या डोक्यात शैतान घेतलं आणि समजा ऍक्सिडेंटला काही कमी असेल काय जाईल तैसा. आज आपली लोक हॉटेलला जाऊन खातात, बेहिसाब खातात. तर खाना पण इतकाच खायला पाहिजे की आपल्या पोटात हजम होईल आणि बॉडी पण अशीच ठेवा. आज आपली पोरची 2-2.5 वाजता गाडी घेऊन असतात या नाक्यावर त्या नाक्यावर किंवा ती भरणाकीर येतात. आपली पोरा तर अशी आहात की रातभर 3-4 वाजेपर्यंत फिरत असतात, न त्यांना आईबापचा जो काही त्यांच्यावर हे आहे नक्क आहे. तर आयशा आईबापाने आपल्या पोराला 10 वाजल्यानंतर बाहेरच काढले नाही पाहिजे. कारण आज जवान पोर झालोय, त्याला तो काय करते बाहेर जाऊन गांजा पिते, काय करते, उंडते, खच जाते, काय नाही करे. सगळं पोलीस डिपार्टमेंटने त्याला अटक केला चोरीच्या आरोपात. तर काय करायचा. तर आपल्या जी हे पोरा फिरतात त्यांच्या आईबापाची माझी एकच विनंती आहे की आपल्या पोराला 10-10:30 नंतर घराच्या बाहेर लावू नको, त्यांना घरात ठेवा. खासकर लेडीज जे असतील त्यांच्यावर पण त्यांना पण एक ही त्यांच्या घरच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की रातची त्या लोकांना घरात बाहेर काढू नको. एकदा 10 वाजलं की आपला पोर आपल्या घरातच पाहिजे. आणि गाडीवर देताना आपण गाडीला शेवटी पेट्रोल लागतं तर आपल्या पोराला विचारलं पाहिजे हे पेट्रोल इतका का खपला. ती जो हिशोब किताब जर तुम्ही बरोबर घेतला तर कदाचित पोरा तुमची जास्त गाडी चालवणार नाही आणि पोरा आपली कंट्रोलला येतील आणि त्यांच्यामुळे काही आपली ऍक्सिडेंट किंवा टेन्शन काही होणार नाही की पोलिसांना तो दंड लागणार नाही, पोलीस स्टेशनला तुमची गाडी जमा होणार नाही. हे तुम्ही लक्ष द्या. आणि मेन तुमचा इन्शुरन्स असला पाहिजे आणि गाडीची पीव्हीसी असली पाहिजे आणि लायसन असला पाहिजे. उम्मीद करता हूँ कि हे आपल्या चॅनलचे व्ह्युअर्स आणि खासकर जो आयशो आहात का की आपल्या कोकणात काय आहे बापूस बाहेर कमाईला आहे, जिम्मेदारी जास्ती आईचीच आहे. तर त्या आयापर्यंत ह्यो तुमचो मेसेज पोचल आणि
त्याच्यावरती अंमल करतील. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल शुक्रिया. शुक्रिया.